रामकृष्ण हरी. सज्जन हो, नाथ महाराजांच्या हरिपाठावर आपण विवेचन करत आहोत. आज अभंग क्रमांक 11 आहे. ऐका नाथ महाराज काय म्हणतात. सत्पद ते ब्रह्म, चेतपद ते माया, अनंतपदी जया म्हणती हरी. सत्पद निर्गुण, चित्पद सगुण, सगुण निर्गुण हरिपायी. तत्सदिती ऐसे पैल वस्तूवरी, गीते माझी हरी बोलियले हरिपद प्राप्ते. भोळ्या भाविकासे अभिमानियासी नरकवास, अभिमानियासी गर्भवास. असे 2 पाठ आहेत. असते भाते प्रिय ऐसे पदे तिनी, एका जनार्दनी तेची झाले हरिमुखी गाता. हरपले चिंता त्या नाही मागोत, जन्म घेणे हरिमुखी गाता. अर्थ. सत्पद ते ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? त्याचं पहिलं पद आहे सत, चित आणि आनंद. हे 3 पद ब्रह्माचे आहेत. म्हणजे हे स्वरूप आहे. हे 3 पदामुळे त्याचा स्वभाव ओळखल्या जाते. ती वस्तू म्हणण्यापेक्षा त्याची जे वास्तव स्वरूप आहे ते ओळखलं जातं. सत, चित, आनंद. त्यातलं पहिलं पद आहे नाथ महाराज म्हणतात सत्पद ते ब्रह्म. आणि दुसरं जे पद आहे चित्पद ते माया. चित्पद जे आहे, सत म्हणजे सत्य, त्रिकालाबाधित सत्य. आणि चित्पद जे आहे ते आहे चेतना, ते आहे ज्ञान. ती चेतना, तो अधिकार, ती चेतना घेतली मायेने आणि मग ते चित्पद झाली माया. मायेने तेवढा अंश ब्रह्माचा जास्त प्रभावीपणे घेतला आणि मायेने हा सर्व ब्रह्मांडाचा खेळ निर्माण केला. पुढे नाथ महाराज म्हणतात सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. आणि तिसरं पद आहे आनंद. सत, चित आणि आनंद तो आहे हरी. म्हणजे या 3 पदामध्ये हरी आहे. माया मात्र 3 पदामध्ये असेलच असं नाही, तिचा व्यतिरेक आहे. आणि याचा हरीचा मात्र अन्वय आहे, सर्व पदामध्ये व्याप्ती आहे. असं जे हरीचं पद आहे ते ब्रह्मपद आहे. दुसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात सत्पद निर्गुण. जे सत्यपद आहे ना ते निर्गुण आहे, तिथे मात्र माया नाही. चेतपद सगुण, जी प्रेरणापद आहे चेतना, ते मात्र सगुण आहे. कारण ब्रह्मने त्याचा आधार घेतला आणि ते ईश्वरत्व त्याला प्राप्त झालं, कारण त्यांनी मायेचा आधार घेतला, ते सगुण झालं. सगुण निर्गुण हरिपायी. आणि मग सगुण आणि निर्गुण हे दोन्ही गोष्टी हरीच्या स्वरूपामध्ये आल्या, हरीच्या पायी असं म्हटले नाथ महाराजांनी. तत्सदिती ऐसे पहिला वस्तूवरी, तत्सद इति. तत् म्हणजे ते, सत खरं आहे, सत्य आहे, इति म्हणजे असे. तत्सदिती ऐसे पहिलं वस्तूवरी म्हणजे ते पलीकडे आहे, तत्व आहे ते पलीकडे आहे. नंतर माया आहे आणि नंतर सगुण रूप आहे. सगुण रूपामध्ये मात्र 3 पद आहेत. निर्गुण, चित्पद, सगुण.
सगुण निर्गुण हरिपायी सत्सदिती ऐसे पहिला वस्तूवरी. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात तत् सत ऐसे पहिलं वस्तूवरी, ते सत आहे असं पलीकडे आहे, नंतर माया आणि मग हरिरूप म्हणजे सगुण रूप. गीते माझे हरी बोलियले, हे तत्त्वज्ञान भगवान गोपालकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. हरे पद प्राप्ते भोळ्या भाविकासे अभिमानियासी गर्भवास. हरीच्या पदाची प्राप्ती कोणाला होते? भोळ्या भाविकांना होते. आणि अभिमानी जे आहेत, जे ज्ञानाभिलाष निर्माण करतात, मला ज्ञान कळलं असा ज्यांना अभिमान आहे ते काहीच नव्हे असं भगवान ज्ञानेश्वर माऊली गीतेमध्ये म्हणतात. तर अशा अभिमान्यांना नरकवास आहे किंवा गर्भवास आहे असं नाथ महाराज म्हणतात. अस्ति भाती प्रिय ऐसे पदे, तीन पद आहेत. अस्ति ब्रह्म आहे, भाती भासत आहे, आणि प्रिय आहे, कारण ब्रह्म हे आनंदमय असल्यामुळे ते आपल्याला प्रिय असतं. असे हे तिन्ही पद एका जनार्दनी तेची झाले. एकनाथ महाराज म्हणतात ते तिन्ही पद तद्रूप झालो मी, त्या पदाच्या स्वरूपात मी एकरूप झालो. म्हणजे ब्रह्म जाणलं आणि ब्रह्मरूप झालो, तसं तुम्ही पण व्हा. त्या ब्रह्मपदाचं जे सच्चिदानंदत्व आणि मायाकृत जे ब्रह्म आहे त्याचं ईश्वरत्व सगुणरूप, हे सर्व या अभंगामध्ये महाराजांनी विस्तृतपणाने सांगितलेलं आहे. सत्पद, चित्पद, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, हे तिन्ही पद हरीच्या रूपात कशा आहेत, त्याची प्राप्ती आपण करून घेतल्यानंतर काय होतं, अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वपूर्ण अभंग आहे. तेव्हा सज्जन हो, तसं होण्याचा प्रयत्न करा, नाथ महाराज म्हणतात, असं या अभंगाचं तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान लोकांना देत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.